हाय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. प्रणय बघा कसं डोळ्यावर घेतलं नाही, कारण की खूप ऊन लागते म्हणून प्रणयला असं डोळ्यावर घेतलं आहे. संभवची शाळा सुटली ना 11 वाजता, संभवला घ्यायला आले. लय ऊन लागते, काय करायचं, नुसतं डोक्याला नुसतं आहेच काय नाही काहीतरी. हा बघा इकडे संभव आहे. ये रे कुठे गेला? हा काय लय ऊन येते डोळ्यावरती, सगळा डोळ्या ऊन येते. नको नको वाटायला लागले, एवढं डोळ्यावरती ऊन येते. छत्री नाही आणली कारण की छत्री पकडायला येत नाही म्हणून छत्री नाही आणली. तर चला असं जाऊया. वाट बघत बसला होता, उशीर झाला संभवला घ्यायला, वाट बघत बसला तो. तुमचं झालं का सगळ्यांचं छान? अमित गॅस कुठे आला? अमित गॅस इथे नसेल, इकडे पुढे असेल. मग पुढे आहे का? पुढे असेल, विचार पुढे जाऊन. खूप ऊन लागतोय आणि गाड्या पण यायला लागल्या, सारख्याच चालू आहेत गाड्या. इथे थांबावं लागते, गाड्या येत आहेत सारखे 24 तास गाड्या चालूच आहेत रस्त्याला. आणि हा इकडचा रस्ता बंद आहे कारण की इकडचा ब्रिज आहे ना, ही साईड खराब झाली. मग दोन्ही साईड, एका रस्त्याच्या दोन्ही साईडला गाड्या आहेत, एका दोन्ही रस्त्याच्या एकाच साईडला गाड्या येतात, त्यामुळे भीती वाटते. बघा गाड्या. चल असं व्याप आहेत माझ्या पाठीशी, माहिती आहे का? असं आहे, असं संघर्ष, सगळ्या गोष्टीचा संघर्ष काही एकच नाही, भरपूर संघर्ष करत आले आतापर्यंत मी, आणि करते आणि करत राहणारच जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत करायचं. तिने डोक्यावर घेतलं, तिला ऊन लागते म्हणून डोक्यावर घेतलं. हा इकडं संभव आहे माझं. हात नुसता दुखून येतोय माहिती आहे का, तिला पकडून पकडून. आता सावली, आता थोडीशी सावली आहे, उतरवते तिला आता थोडी. उतरवते आता, खाली थोडी सावली आहे त्यामुळे उतरवते तिला. हात लय दुखून येतो, रात्रभर नुसता हात दुखतो कारण की ते उजव्या हाताला गाठ आहे ना माझ्या, त्यामुळे लय दुखते ती गाठ. बरं का हे उतर पिल्लू खाली. आता उतरले पिल्लूला खाली, बघा थांब. आता उतरवले तिला खाली. चला चला, बाय बाय. भेटू आपण परत नंतरच्या एका ब्लॉगमध्ये. छोट्याच्या बाहेर का पिल्लूला आता चालत घ्यायला लागेल. बाय बाय. दम लागले.